हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री किचन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज मी परत एकदा घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी भन्नाट अशी रेसिपी। तर आजच्या रेसिपीमध्ये आपण आंब्याचा शिरा कसा बनवायचा हे पाहणार आहोत। खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी झटपट 2 ते 3 सामानामध्येच आपला आंब्याचा शिरा तयार होतो। तर जास्त वेळ न करता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर सर्वात अगोदर इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे आणि साधारण 2 चम्मच तूप गरम होण्यासाठी ठेवलेला आहे। चम्मचनी मी पोहे खायच्या चम्मचनी 2 चम्मच तूप घेतलेला आहे। तर 2 चम्मच तूप मी 1 कप रवा घातलेला आहे। 1 कप रवा आपल्याला हे 2 चम्मच तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे। रवा व्यवस्थित खमंग भाजू द्यायचा, जेणेकरून सुवास येईल इथपर्यंत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। तर पाहू शकता रवा मस्त असा आपला भाजून झालेला आहे। थोडंसं आणखीन आपल्याला 1-2 मिनिट परतवायचा आहे मीडियम गॅसवर। आणि रवा व्यवस्थित भाजला की याच्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे। तर जेवढा रवा घेतलेला आहे त्याच्या दुप्पट आपल्याला दूध घालायचं आहे। दूध नसेल तर पाणी सुद्धा घालू शकता, किंवा जेवढा रवा आहे 1 कप रव्यासाठी 1 कप दूध आणि 1 कप पाणी सुद्धा घालू शकता। तर इथे मी जो ब्लॅक कलरचा कप वापरला होता त्या कपाने 2 कप दूध घातलेला आहे। तर दूध आणि पाणी मिक्स सुद्धा घालू शकता। तर दूध घातल्यानंतर 3 ते 4 सेकंद आपल्याला फुल गॅसवरच शिजून घ्यायचं आहे। लगेच आपलं मिश्रण आटते, जोपर्यंत आटत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे। आता या स्टेपला सारखं मिक्स करत राहायचं, नाही तर गुठळ्या होण्याची शक्यता असते। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि दूध एकदम आटल्यानंतर याच्यामध्ये आपण साखर घालणार आहोत। तर इथे जेवढा रवा होता तेवढीच मी साखर घेतलेली आहे। हवं तर तुम्ही कमी देखील घेऊ शकता, कारण कधी कधी आंबा गोड असते त्याच्यामुळे साखर कमी लागते। माझा थोडासा आंबा आंबट होता म्हणून मी साखर तेवढ्याला तेवढीच घेतलेली आहे। आता आपल्याला साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। तर पूर्ण आपल्याला साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। साखर विरघळली की नंतर आपण याच्यामध्ये आंब्याचा पल्प घालणार आहोत। तर आंबा आपल्याला काय करायचं आहे, त्याची साल काढून मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे। तर जेवढा रवा घेतलेला आहे तेवढाच आपल्याला आंबा देखील घ्यायचा आहे। तर इथे मी 1 कप आंब्याचा पल्प देखील घेतलेला आहे, पाहू शकता। तर आंब्याचा पल्प सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचा आहे। पूर्ण शिऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि आता आपल्याला मिक्स करत करत 2 ते 3 मिनिट व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता 2 ते 3 मिनिट झालेले आहेत आणि आपलं बॅटर व्यवस्थित शिजलेलं आहे। तर आणखीन 1 ते 2 मिनिट आपल्याला असंच मिक्स करत राहायचं आहे। गॅस मी मिडियमच ठेवलेला आहे। तर पाहू शकता इथे आपला आंब्याचा शिरा तयार झालेला आहे। तर मग फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।